शेतकऱ्यात न होतो न भविष्यात असं संमेलन करण्याचा प्रयत्न केला आहे. आज समारोप होतोय, काय सांगाल कशा पद्धतीने संमेलन पार पडलं? माझ्यावर येणाऱ्या कुठल्याही जबाबदारीमध्ये पीपल्स पार्टिसिपेशन, लोकसहभाग यावर माझा भर असतो. ते पीपल्स पार्टिसिपेशन वेगवेगळ्या बैठकांमधून वेगवेगळ्या बैठकीतून करण्यात मी यशस्वी झालो. तर म्हणजे या संमेलनाचा होणारा खर्च हा मी 1-2 जणांना सांगूनही पूर्ण करू शकलो असतो. एखाद्या मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंटवाल्या एजन्सीला देऊन कोणाची धावपळ नव्हता पूर्ण करू शकलो असतो. पण त्यातून संमेलन झालं असतं. लोकांना आम्ही हे संमेलन केलं असा आनंद मिळाला नसता. आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना तुम्ही यात मदत करा, तुम्ही यात मदत करा, तुम्ही यात मदत करा असं आवाहन मी करत राहिलो. आणि ज्यांना नाटकाची आवड आहे, ज्यांना असं वाटतं की ही ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे, ज्यांना असं वाटतं की चळवळ वाढली पाहिजे, त्या सगळ्यांना म्हटलं की मग असं वाटतं तर वेळ द्या. तर अनेक खाती तयार झाली. अनेक अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. खाते प्रमुख तयार झाले आणि त्यातून हे संमेलन आज यशस्वी होत आहे. सगळ्यांना आम्ही हे संमेलन यशस्वी केलं याचा आनंद आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो पेटलेला होता, मात्र सरकारनं त्यावरती तोडगा काढलेला आहे. लोक उत्साह आणि आनंद साजरा करतात. आपण देखील समितीमध्ये राहिलेला आहात, काय सांगाल कशा पद्धतीने? मी मंत्रिमंडळाचा मराठा आरक्षण व सुविधा या उपसमितीचा अध्यक्ष आहे, ज्याला मंत्रिमंडळा इतकेच अधिकार असतात. ते माननीय मुख्यमंत्री महोदयाने मला दिले आणि त्यामुळे दर आठवड्याला कॅबिनेट झाल्यानंतर आमची उपसमितीची बैठक नियमितपणे होते. त्यानंतर मी एक नवीन ट्रेंड पाडला. मराठा समाजातल्या काही नेत्यांना आज आम्ही काय ठरवलं याची माहिती देण्यासाठी बोलवायचं. आणि त्यामुळे मी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो, प्रोसेसमध्ये आहे. मला याचा खूप आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने एका बाजूने मनोज जरांगे पाटलांची कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले द्या आणि हे कुणबी नोंदी असणाऱ्या कुणबी दाखले मिळणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही द्या हे कायद्याच्या चौकटीत नीट बसवल्यामुळे मनोज जरांगे पाटीलसुद्धा खुश झाले. मनोज जरांगे पाटील खुश होण्याच्या बरोबरीने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण खूप जोरात सुरू आहे, खूपच जोरात सुरू आहे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत अशा मराठा समाजातल्या तरुण तरुणींनाही नोकरीतलं आणि शिक्षणाचं आरक्षण दिलं जाईल याची मला खात्री आहे. पण मी पुन्हा असं म्हणेन की याबरोबरीने आपल्याला 10% आर्थिक मागासाचं आरक्षण याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. समजा ओबीसीला मिळणारं 8 लाखाच्या आतलं सर्टिफिकेट आणि आर्थिक मागासाच्या 10% रिझर्वेशनला मिळणारं 8 लाखाच्या आतलं सर्टिफिकेट याच्यामध्ये फारकत असेल तर ती लक्षात आणून दिली पाहिजे की दोन्हीकडे सर्टिफिकेट लगेच मिळालं पाहिजे. ज्या सुविधा ओबीसीमधल्या आरक्षणाला आहेत त्याच सुविधा 10% आर्थिक मागासाला आहेत ना हे बघायला पाहिजे. म्हणजे माझी खात्री आहे की दोन्हीमध्ये काही फरक नाही. असं वाटत असेल तर ते सांगायला पाहिजे. त्यामुळे 3 फ्रंटवर हे चालणार. एका बाजूने कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळतील, त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळतील. कुणबी नोंदी नाही आहे ज्यांच्याकडे त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल. आणि या सगळ्यावर खरं म्हणजे मोठं उत्तर हे 10% आर्थिक मागासाचं आरक्षण आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे ते आर्थिक निकषावर असूनसुद्धा अण्णावरून जे 3 वर्षाचं रेकॉर्ड आपण काढलं तर 8.5% इतकं मराठा समाजाला मिळतं आहे. याचं कारण ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना ह्याच्यामध्ये अप्लाय करता येत नाही. त्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी हे कोणीच अप्लाय करत नाहीत. मग ज्यांना आरक्षण नाही अशा 22च जाती उरतात. त्यातील 3 प्रमुख जाती उरतात, मराठा, ब्राह्मण आणि लिंगायत. आणि त्यामुळे ब्राह्मण आणि लिंगायत समाजामध्ये 8 लाखाच्या खाली जे आहेत त्यांना मिळतं. पण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नोकऱ्या व्यवसायामुळे 8 लाखाच्या वरचं उत्पन्न असतं. मराठा समाजातला सुद्धा जो गरीब आहे, जो शेतीचं विभाजन झाल्यामुळे 10 गुंठेवाला झाला, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक येत नाही, मग तो आहे की मी या मताशी सहमत नाही सरकारच्या. खरं तर ते भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. त्यांचं हे वैयक्तिक मत आहे की पक्षाचं मत आहे? कारण ते नाराजी व्यक्त करतात की ह्या मताशी. दादांना, नारायण राणे साहेबांना नेमकं काय म्हणायचं आहे ते मी समजून घेतो. माझ्या सुदैवाने 14 ते 19 मराठा समाजाला जे SC-BCचं आरक्षण मान्य देवेंद्रजींनी दिलं
त्याच्या कण आणि कणामध्ये मी इन्व्हॉल्व होतो. त्यामुळे ह्या विषयाचा मी खूप अभ्यास केला असल्यामुळे नाराजी दादांची काय आहे, दादांचं नेमकं काय म्हणणं हे बघतो आणि मगच त्यावर बोलणं उपयोगी राहील. ओबीसी समाजाची कशी नाराजी दूर केली जाणार, कारण ओबीसी समाज आधीपासूनच आक्रमक होता, आताही तो आक्रमकच आहे. त्यांची नाराजी ओबीसी समाजाचं समाधान झालं आहे. ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण ओबीसीला धक्का लागता का म्हणून. ओबीसीला कुठे धक्का लागलाच नाही. पण ते म्हणतात की मतं नको आहेत ओबीसी. फसवणूक झाली, पाटील खंजीर ते राजकीयदृष्ट्या म्हणायचं असतं, पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं, पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही, यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे. दादा, एक नितेश राणे काल माळशिरसमध्ये होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बुलडोजर बिंदास चालवा आणि मला फोन करा, तुम्हाला काय अडचण नाही. आपला बॉस जो आहे तो सागर बंगल्यावर बसलेला आहे, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही हे मी पोलिसांसमोर सांगतो. कुठं पोलिसांच्या बाबतीत एक त्यांचं खच्चीकरण होण्याचा प्रयत्न होतो, या माध्यमातून असे टीका होते विरोधकांकडून. ते पुन्हा एकदा तेच. काल सकाळी सर्किट हाऊसवर नितेश राणेंची माझी खूप चांगली भेट झाली, चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट जे दिले आहेत ते स्टेटमेंट एकदा चेक केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुमचा काहीच दोष नाही, परंतु माध्यमातून म्हणतो माणूस एक आणि दाखवलं जातं एक. त्यामुळे नितेश राणेंशी तुम्ही म्हणताय त्याच्या आधारे मी बोलतो आणि मगच उत्तर देतो.